तुम्हाला पण परस्पर संमतीने म्युच्युअल कन्सेंटने घटस्फोट घ्यायचा आहे. चला तर मग मी एक वकील म्हणून तुम्हाला कायदेशीर आणि सोपी पद्धत सांगतो. सर्वात आधी या 3 मुख्य अटी लक्षात घ्या. पहिली अट, पती व पत्नी एकमेकांपासून 1 वर्ष वेगळे राहत असावेत. दुसरी अट, दोघांमध्ये संमेट होणे अशक्य असावे. आणि तिसरी अट, दोघांमध्ये घेतलेले निर्णय हे कोणत्याही दबावाशिवाय घेतलेले असावेत. परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याची प्रक्रिया ही पुढील 5 टप्प्यात होते. सर्वप्रथम पती व पत्नी यांच्यातर्फे आपण एकत्रात जॉईंट पिटिशन दाखल करतो. अर्ज दाखल केल्यानंतर दोन्ही पक्षकारांचे जबाब नोंदवले जातात. जबाब झाल्यानंतर कोर्ट 6 महिन्याचा कूलिंग पिरियड देते. काही प्रकरणामध्ये यात सूटही दिली जाते. त्यानंतर प्रकरण अंतिम सुनावणीसाठी ठेवले जाते. अंतिम सुनावणी झाल्यानंतर कोर्ट फायनल डिक्री अंतिम आदेश मंजूर करून घटस्फोटाचा अर्ज कोर्टात मंजूर करते. आणि लक्षात ठेवा, वकील म्हणून तुम्हाला एक कायदेशीर सल्ला. म्युच्युअल घटस्फोटाचा अर्ज दाखल करण्यापूर्वी तुमचे जे परस्पर आपापसातले वाद असतील, उदाहरणार्थ पोटगी, मुलाचा ताबा, स्त्रीधन, अशा प्रकारचे कोणतेही वाद असतील तर ते अगोदरच आपापसात मिटलेले असावेत, जेणेकरून कोर्टाचा वेळ वाचतो आणि तुम्हालाही तुमचा अर्ज कोर्टात लवकर मंजूर होतो. अशाच नवनवीन कायदेशीर माहितीसाठी माझ्या प्रोफाईलला फॉलो करा. आणि तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.